पत्रकारांच्या प्रश्नांसाठी 28 जुलैपासून नागपुरातून निघालेली पत्रकार संवाद यात्रा 6व्या दिवशी शिर्डीमध्ये दाखल झाली। ही यात्रा दीक्षाभूमी ते मुंबई असा प्रवास करीत 20 ऑगस्ट रोजी मंत्रालयात पोहोचणार आहे। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा शेवट शिर्डीमध्ये झाला। यावेळी स्थानिक पत्रकारांकडून वसंत मुंडे व यात्रेतील इतर पत्रकारांचं स्वागत करण्यात आलं। बघूयात या संदर्भातील ही खास बातमी। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाइक व फॉलो करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। पत्रकार हा छोटा फटाका असला तरी त्याचा धमाका मात्र मोठा आहे। आजपर्यंत आम्ही समाजाच्या प्रश्नांसाठी व्यवस्थेशी झगडत राहिलो, त्यावेळी आम्ही आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले। आता आम्ही आमच्या प्रश्नांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचा आवाज बुलंद करून एकत्रित करण्याचा प्रयत्न करीत आहोत। सरकारने आता तरी संवेदनशील होऊन पत्रकारांच्या मागण्यांना न्याय हक्क द्यावा, अन्यथा पत्रकारांमध्ये लेखणी सोबतच मतांची देखील ताकद आहे। ही ताकद देणाऱ्या निवडणुकीत पत्रकार एकजुटीने दाखवतील। यामागे आम्हाला कसलंही राजकारण करायचं नाही, मात्र आमचा लढा आमच्या प्रश्नांसाठी प्रामाणिक आहे। त्यासाठी वाटेल तो संघर्ष करण्याची तयारी आहे, असं मत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी शिर्डी येथील संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या समारोप प्रसंगी व्यक्त केलं। शिर्डीत आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेवेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, मुंबई विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे, दक्षिण शिर्डी जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे, उत्तर जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे, उत्तर विभागीय सचिव अनिल रहाणे, प्रसिद्धी प्रमुख भीमराव वाकचौरे यांच्यासह शिर्डीतील इतर स्थानिक पत्रकार उपस्थित होते। पत्रकारांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या या पत्रकार संवाद यात्रेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि नियमित व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा।